मिस्टर आरव कश्यप, तुम्ही तुमच्या आयुष्याचा तमाशा करत आहात. ती दात ओठ खात म्हणाली. निकाला माझ्या आयुष्यातून काढून तुला काय मिळालं? तू माझ्या आजोबांसोबत जो डाव खेळलीस, त्यानंतर मी तुझं काय करतो ते बघ. माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होईल. तुमच्या रागाचं कारण मला चांगलंच माहीत आहे. तुम्ही माझ्याशी लग्न केल्यामुळे माझ्यावर रागवलेले नाहीत, तर तुझ्या भावाने तुमच्या प्रियसीशी लग्न केलंय, तिला घरी आणलं, या गोष्टीवर रागावलेले आहात. आणि आता तो तिच्यासोबत लग्नाची रात्र घालवत असेल. मानवीच्या शब्दांनी आरवच्या आत ज्वालामुखीसारखा उद्रेक झाला. तू काही मूर्खपणाचं बोललीस तर तुला ठार मारेल. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. हे सगळं तुझ्यामुळे झालं. आरव रागाच्या भरात बोलत होता. अपमान होऊनही मानवीच्या डोळ्यात पाणी आले. तू नकार देऊ शकला असतास. कोणी तुला बंदुकीचा धाक दाखवून या नात्यात ढकललं का? जाऊ दे, अजून वेळ आहे. तू सगळ्यांसमोर हे नातं मोड. मला घटस्फोट दे. जिभेवर ताबा ठेव. आरव तिचा चेहरा स्वतःजवळ ओढून हळू आवाजात ओरडला. जर तू घटस्फोटाचा हा शब्द तुझ्या ओठांवर आणलास तर मी तुला ठार मारेन. 1 महिन्यापूर्वी तू मला ओळखतेस का? तिच्या जवळ येत त्याने विचारले. हो. तू माझा भावी नवरा आहेस. काकांनी तुला माझ्यासाठी निवडले आहे, ती चिडून म्हणाली. बरं, जर तुला इतकं सगळं माहीत आहे तर हेही माहीत असायला हवं की मला दुसरं कोणीतरी आवडतं. आरवने खिशात हात घालत शांतपणे विचारलं. हो, हे सुद्धा मला माहीत आहे, पण मला काय फरक पडतो? कोणीही प्रेमात पडू शकतं. मलाही एक मुलगा आवडायचा जेव्हा मी 3रीच्या वर्गात होते. तो खूप निरागस होता. सगळी मुलं मला चिडवायची, पण मला त्याचा निरागसपणा आवडायचा. मग जेव्हा मी 10वीत आले तेव्हा एक शिक्षक आले. ते खूप छान शिकवायचे. त्यांचं इंग्रजी, अरे वा, काय सांगू, मी तर पार भारावून गेले होते. मग माझा एक वर्गमित्र होता. काय सुंदर आवाज होता त्याचा. गप्प बस तू. आरव भुवया चढवत तिला म्हणाला. मग ती तोंड वाकडं करून गप्प झाली. आता तू बोलायला सुरुवात केलीस. मी फक्त तुला सांगत होते. तर तुला शेजारचं मांजर आवडलं तर कोणत्या पुस्तकात लिहिलंय की त्याच्याशी लग्न करावं? किती बोलतेस तू? दमत नाहीस का? तिच्या बोलण्याने चिडून तो म्हणाला. बोलून कोण थकतं? आणि तुला असा घाणेरडा चेहरा करून कधी कंटाळा येतो का? ती स्पष्टपणे म्हणाली. मिस मानवी, कृपया जा. आरवला तिच्याशी बोलण्याचा पश्चाताप होत होता. ती काही उत्तर देण्याआधीच दरवाजा उघडला आणि एक मुलगी आत आली. मानवीने उपहासात्मक नजरेने तिच्या डोक्यापासून पायापर्यंत निहाळले. तिला या मुलीचा पेहराव विशेष आवडला नाही. तिचे लाल आणि केशरी रंगाचे मिश्रण अजिबात चांगले दिसत नव्हते. आरव, कसा आहेस? आत येताच आरवला मिठी मारत ती मुलगी प्रेमाने म्हणाली. मी ठीक आहे कनिका, तू कशी आहेस? आरवचा चेहरा पूर्णपणे बदलला होता, जे मानवीच्या चांगलेच लक्षात आले होते. माहीत आहे ना, नेहमीप्रमाणेच सुंदर, ती गर्वाने म्हणाली. कुठून? मानवीच्या तोंडून अचानक शब्द निसटले. आरव आणि कनिकाने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले. ही कोण आहे? कनिका आरवने मानवीबद्दल विचारले. ती माझ्या आजोबांच्या दिवंगत मित्राची नात आहे, नंदिनी आंटीची मुलगी. ती आईची खूप चांगली मैत्रीण होती. बिचारी, तिचे आई वडील गेल्यापासून ती आमच्या घरात आश्रित म्हणून राहत आहे. आरवने खूप सविस्तर ओळख करून दिली, पण तिची ओळख त्याची वांग्यत्व वधू म्हणून करून दिली नाही. मानवीला हे खूप खोलवर जाणवले. अरे, यावेळी कनिकाने तिला डोक्यापासून पायापर्यंत निहाळले आणि दुसरीकडे वळली. आरव, प्लीज चल, आज आपण बाहेर जेवायला जाऊया. कनिका आरवचा मनगट धरून म्हणाली. मानवी, एक ड्रायव्हर तुला घरी सोडेल. मानवीकडे न पाहता आपला मोबाईल व पाकिट उचलत आरव म्हणाला. ड्रायव्हर का? मला गाडी चालवता येते आणि मी माझ्या स्वतःच्या गाडीने आले आहे. मी कोणावरही अवलंबून नाही. मानवी हात हलवत म्हणाली. काहीही असो, मिस मानवी जा. कनिका किंचित भुवया चढवत म्हणाली. हो, मी निघते, पण मला तुझ्याशी बोलायचं होतं. मिस पिझ्झा. छातीवर हात बांधून ती तिच्या जवळ जात म्हणाली. कनिका, माझं नाव कनिका आहे. रागाने स्वतःच्या नावाने कनिकाने तिला ताकीद दिली. काहीही असो, मानवी त्याच स्वरात म्हणाली. हा लाल आणि केशरी रंगाचा ड्रेस, तो चांगला आहे. यार, तुला हवा तो ड्रेस घाल, पण किमान रंगाची निवड तरी कर. तू पिझ्झासारखी दिसतेस. तिचं वाक्य पूर्ण होताच मानवी हसली. काय? पिझ्झा म्हणजे काय? कनिकाने रागाने मानवीकडे आणि मग आरवकडे पाहिले. तो तिथे डोके धरून तिच्याकडे बघत उभा होता. तुला माहीत नाही का? पिझ्झा. मानवी, जा. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने मानवीला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. ठीक आहे, बाय. ती हसून मागे वळली. गाडीतून बाहेर पडेपर्यंत ती बरीच गंभीर झाली होती. गाडीत बसताच तिने आपला मोबाईल काढला आणि रियाला फोन केला. तू कुठे आहेस? तिने थेट विचारले. मी इथेच आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? रियाने काळजीने विचारले. मी तुला एका क्षणात हॉटेलचं लोकेशन पाठवते. लगेच तिथे पोहोच. मानवी घाईघाईने म्हणाली.
मानवी करण माझ्यासोबत आहे, त्यालाही सोबत आणू का? हो, नक्कीच. मी आजूबाजूच्या परिसरातून 3-4 भुकेल्या लोकांना आणते. मी त्या सगळ्यांना हॉटेलमध्ये जेवण देईल. माझ्या आजोबांनी अख्खं हॉटेल बुक केलंय, बरोबर ना? मानवी उपहासाने म्हणाली. ठीक आहे, रागवू नकोस. रियाने तोंड वाकडे केले. ठीक आहे, मी येते. रियाने फोन ठेवला. कनिका, ती रागाने स्वतःशीच पुटपुटली आणि गाडी सुरू केली. तिने पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि पलीकडे पार्क केली. माझा होणारा नवरा, तो माझ्याशी लग्न करणार आहे आणि मी आरवला हातही लावला नाही. तिची माझ्या आरवला हात लावण्याची हिंमतच कशी झाली? मानवी कनिकावर वारंवार चिडत होती. कनिकाला ठार मारण्या इतक्या स्वतःला ती आवरू शकत नव्हती. आरवची गाडी गेटमधून बाहेर पडताना दिसली. मानवीने गाडी सुरू केली आणि त्याचा पाठलाग करू लागली. आता ती अंतर राखून त्यांचा पाठलाग करत होती. त्यांनी एका मोठ्या रेस्टॉरंटसमोर गाडी पार्क केली आणि ते आत गेले. मानवीने तिची मैत्रीण रियाला लोकेशन पाठवले आणि बऱ्याच दिवसांनी ती स्वतः रेस्टॉरंटमध्ये शिरली. आजूबाजूला नजर टाकल्यावर तिला ते एका बाजूच्या टेबलावर बसलेले दिसले. मानवीच्या डोक्यात काहीच सुचत नव्हते. त्यांच्यापासून 2 टेबल दूर ती अशा ठिकाणी बसली जिथून तिला आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आरव, हे तुझं आहे, हो ना? मेन्यूमधून ऑर्डर देताना कनिकाने आपलं मत मांडलं. आरव काहीच बोलला नाही. तो त्याच्या मोबाईलवर काम करत होता. ठीक आहे, जाऊ दे. सांग ना, तू लग्नाचा प्रस्ताव कधी आणणार आहेस? तिने हनुवटीखाली हात ठेवून विचारले. आजोबांनी सुरू केलेल्या या नवीन चेष्टेतून मी बाहेर पडलो तर दुसऱ्याच दिवशी लग्नाचा प्रस्ताव येईल. आरव किंचित हसून म्हणाला. आजोबांनी कोणती चेष्टा सुरू केली? कनिकाने आश्चर्याने विचारले. एक आहे, ते होईल. तो प्रश्नही सुटला आहे. काळजी करू नकोस. आरवने प्रश्न टाळला. आरव, तुझे आजोबा तुझं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा विचार करत आहेत का? कनिकाच्या मनात हा विचार येताच आरवने तिच्याकडे पाहिले. कनिका, त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू दे. तू तू माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस. मी तुझ्याशीच लग्न करेल. आरवने तिला आश्वासन दिले आणि तिने होकार दिला. ती हसली, पण मानवीच्या डोळ्यात पाणी आले. हा माझी चेष्टा करतोय. माझ्याशी नातं जोडण्यावर हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी वाट बघायला लावतोय. असं काय झालं की तू मला इतक्या लवकर फोन केला? तिच्या शेजारी बसलेल्या रियाने विचारले. हो, जेवण छान होतं म्हणून मी तुला फोन केला. चल, ऑर्डर कर. मानवीने सहजपणे मेन्यू कार्ड उचलले. सगळं ठीक आहे ना? काय निमित्त आहे? जवळ येत रियाने आश्चर्याने विचारले. हो, सगळं काही ठीक आहे. यार, तू ऑर्डर कर. मी लगेच येते. मानवी तिच्या जागेवरून उठली आणि मुद्दाम बाजूला झाली, जेणेकरून आरव आणि कनिका तिला पाहू शकतील. ही ही तुझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे, बरोबर? ही इथे काय करते? कनिकाने भुवया उंचावल्या. आता परत येत आरवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती त्यांच्या बाजूने निघून गेली आणि तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आरवचे मन कोरे झाले. त्याआधी तो उठेल, ती नक्कीच डेटवर गेली असेल. कनिका म्हणाली. आरवचे ओठ आवळले आणि एका मुलीसोबत बसून हसणाऱ्या तिच्याकडे पाहिले. तिने नजर दुसरीकडे वळवली. ती तिच्या मैत्रिणीसोबत आहे. ती मुलांची मैत्री करणारी मुलगी नाही. हे ऐकून कनिकाचा चेहरा रागाने लाल झाला. तिला वाटले की आरव तिला ओरडण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, आता तसं काही नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी असतंच. जसं मी तुझ्या आयुष्यात आहे, तसंच या मुलीच्या आयुष्यातही कोणीतरी मुलगा असणार. अचानक आरवच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. मी त्याला मारून टाकेल. तो धक्का बसल्यासारखा झाला होता. त्या मुलीकडून धोका जाणवल्याने कनिकाने त्याच्या चेहऱ्यावर पाहिले. जेव्हा वेटरने जेवण आणले तेव्हा आरव खाण्यावर लक्ष केंद्रित करत होता. पण त्याचे लक्ष पूर्णपणे कनिकावर होते. कनिकाला तिथेच संभाषण थांबवावे लागले. पण त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे. या नकाराचं कारण काय आहे? जेव्हा जतीन कश्यपने मानवीला विचारले तेव्हा ती कपाळावर आठ्या घालून बाजूला उभी राहिली. मला फक्त एका माकडाशी लग्न करायचं नाहीये, तो रागाने म्हणाला. त्यावर जतीनजींनी कपाळावर आठ्या घालून मान झुकवली. हा माझा विषय आहे. तू यावर गप्प राहा. जेव्हा जतीन साहेब त्याला रागवले तेव्हा त्याने कपाळावर आठ्या घातल्या आणि तो गप्प झाला. मानवी ही जतीन कश्यपच्या जिवलग मित्र राघव आहुजा यांची नात होते. राघवजींचा मुलगा आणि सून एका रस्ते अपघातात मरण पावले होते. त्यावेळी लहान मानवीला राघवजींकडे सोडण्यात आले होते, कारण त्यांची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती. मानवीचा लहान भाऊ किंवा बहीण येणार होते. त्या दिवशी त्यांनी मानवीला हॉस्पिटलमध्ये नेले नाही. ती त्यांच्यासोबत येईल या आशेने त्यांनी तिला राघवकडे सोडले होते. जर ती गेली असती तर कदाचित तीही या जगात राहिली नसती. पण तिचे आयुष्य लिहिले गेले होते, म्हणूनच ती घरीच राहिली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे मृतदेह पाहून राघवजी हृदयावर हात ठेवून बसले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्याकडे फारच कमी वेळ उरला होता. तेव्हा त्यांनी आपला जिवलग मित्र
जतीनला बोलावले आणि चिमुकले मानवीचा हात त्याच्या हातात दिला. माझ्या मानवीची आयुष्यभर काळजी घे. तिला तुझी नात मान आणि तिला तुझ्या छातीशी कवटाळ. शक्य झाल्यास ती मोठी झाल्यावर तिला तुझ्या घराची सून बनव. माझी मानवी सुरक्षित हातात आहे हे जाणूनच मी शांतपणे मरून पाहू शकेल. तिला कधीही त्रास होऊ देऊ नकोस. असे म्हणून राघवजींनी कायमचे डोळे मिटले आणि जतीनजींनी चिमुकली मानवीला आपल्या छातीशी कवटाळले. त्या दिवसापासून मानवी जतीनजींचा जीव बनली होती. ते तिला आपल्या नातीप्रमाणे जपू लागले. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबाने त्या निरागस लहान मानवीची खूप काळजी घेतली. थोड्याच वेळात ती छोटी बाहुली घरातील प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण झाली होती. पण घरात फक्त एकच व्यक्ती होती जी तिला नेहमी सतावत असे आणि तो होता जतीनजींचा मोठा नातू आरव कश्यप. त्याला मानवी जपानी बाहुलीसारखी खूप गोंडस वाटत असली तरीही ती खूप खोडकर होती आणि तो तिच्या खोड्यांना वैतागत असे. आणि मानवीने आरवला आपल्या हृदयात स्थान कधीपासून द्यायला सुरुवात केली हे तिला देखील कळले नाही. मुले हळूहळू मोठी होत होती. जतीनजींनीही मानवीच्या डोळ्यात आरवबद्दल बदलणाऱ्या भावना ओळखल्या होत्या. तेव्हा जतीन साहेबांनी ठरवले होते की ते मानवी आणि आरवचे लग्न नक्कीच लावून देतील. पण नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. आरवने नकार दिला, पण जतीन साहेबांनी हे नाकारले. ते स्वीकारायला तयार नव्हता. त्याला हे नातं कोणत्याही परिस्थितीत शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचं होतं. मानवीला जतीन आवडत होता आणि त्याने आपल्या मरणासन्न मित्राला एक वचन दिलं होतं, जे पूर्ण करण्याचा त्याने निश्चय केला होता. आणि मग जतीन कश्यपला नेमकं जे हवं होतं तेच घडलं. आरवने उपोषण करूनही खूप प्रयत्न केले, पण जतीन आपल्या निर्णयावरून एक इंचही डगमगला नाही. आणि मग लग्नाचा दिवस उजाडला. मंडप फुलांनी, आंब्याच्या पानांनी आणि दिव्यांनी सजवला होता. पुजारी वैदिक मंत्रांचा जप करत होते आणि ही हवनकुंडात पवित्र अग्नी प्रज्वलित होता. त्याच्या ज्वालांनी वातावरण शांत आणि आध्यात्मिकतेने भरून गेले होते. आरव मंडपाच्या एका बाजूला गंभीर आणि निश्चल उभा होता, तर मानवी आपल्या मैत्रिणींसोबत चेहऱ्यावर गोंधळलेले आणि निराश भाव घेऊन हळूहळू मंडपाकडे येत होती. जेव्हा मानवी जयमाला घेण्यासाठी आरवसोबत उभी राहिली तेव्हा क्षणभरासाठी त्यांची नजरानजर झाली. एका बाजूला अव्यक्त वेदना होती तर दुसऱ्या बाजूला एक अवघडलेपणा. पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार करत अग्नीभोवती फेऱ्या मारायला सुरुवात केली. प्रत्येक फेरीसोबत मानवीचे हात किंचित थरथरत होते, तर आरव कोणताही भाव न दाखवता केवळ विधी पार पाडत होता. 7व्या फेरीनंतर पुजाऱ्याने तिला आशीर्वाद दिला, तू सदैव सुखी राहा. मग आरव पुढे आला. परंपरेनुसार मानवीच्या भांगेत कुंकू लावले आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले गेले. मानवीने डोळे मिटले. तिचा श्वास जड झाला होता, पण ती काही बोलू शकली नाही. मग घरातील वडीलधारी मंडळी पुढे आली आणि त्यांच्या डोक्यावर तांदळाचे दाणे ठेवून त्यांना आशीर्वाद देऊ लागली. जतीनचे डोळे समाधान आणि सुटकेच्या भावनेने भरलेले होते. आज तो खरोखरच आपले वचन पूर्ण करत तो आता मुक्त झाला होता. आरती म्हणाली, शंखनाद झाला आणि लग्न संपन्न झाले. या घोषणेने संपूर्ण वातावरणात दुमदुमून गेले. आरव आणि मानवी आता एका अशा नात्यात बांधले गेले होते जे मौन, सक्ती आणि न बोलणाऱ्या भावनांचे होते. त्यानंतर वधूवरांना रंगमंचावर आणून बसवण्यात आले. तो काही वेळ त्यांच्या शेजारी बसला, पण जेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा तो उठून उभा राहिला. तो खाली बसणार इतक्यातच त्याने कनिकाला आत येताना पाहिले आणि तिच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रू पाहून आरवने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. जेव्हा त्याच्या आजोबांनीच त्याला मानवीशी लग्न करण्यास भाग पाडले होते, जे एक न बोललेले सत्य होते, तेव्हा तो तिला काय बोलणार होता? काही क्षणांनंतर मानवीला रंगमंचावर आणण्यात आले. ती एका सुंदर गुलाबी लेहंग्यात बार्बी बाहुलीसारखी दिसत होती, पण तिच्या डोळ्यात आनंद नव्हे तर गोंधळ आणि वेदना होत्या. आरव, बस खाली बाळा. तीन साहेबांनी कनिकाकडे एक कठोर कटाक्ष टाकला आणि आरवला त्याच्या जागेवर परत बसवले. त्याच वेळी फोटो काढण्याच्या गडबडीत कनिका एकटी नाही हे पाहून आरवला धक्काच बसला. देवांश तिच्यासोबत उभा होता. आजोबा, देवांच्या आवाजाने सगळेच दचकले. कृपया आमच्यासोबतही काही फोटो काढा. आज आम्ही देखील नवरी आणि नवरदेव आहोत. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने उजाळले आणि आणि जतीन साहेब ताठ उभे राहिले. हा काय मूर्खपणा आहे? आरव दचकून उभा राहिला. देवान जे काही बोलला होता त्यावर आरवचा विश्वासच बसत नव्हता. पण देवान शांत राहिला. हे खरं आहे आजोबा. आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. कनिकाचा हात धरून तिला स्टेजकडे नेत तो म्हणाला. आरवकडे पाहत तो हलक्या अर्थपूर्ण स्वरात म्हणाला, दादा, ही आपली जागा आहे का?
ती आपल्या घराची सून कशी होऊ शकते? मग त्याची नजर शांत उभ्या असलेल्या मानवीवर पडली. आरवने कनिकाकडे रागाने पाहिले आणि काहीही न बोलता स्टेजवरून निघून गेला. तुझा नवरा तर आधीच निघून गेला आहे मानवी. तुला नाही वाटत का की तू पण जायला हवं? कनिकाने तिला टोचून म्हटले आणि मानवी सुद्धा हळू स्टेजवरून निघून गेली. आता देवांश आणि कनिका स्टेजवर बसले होते आणि कॅमेराचे आवाज जोरात येत होते. जतीन मानवीच्या बाजूला उभा राहून स्टेजकडे पाहत म्हणाला, देवांशने बरोबर केलं नाही. तो एका लोभी मुलीच्या नादी लागला. त्याला त्याचा खूप पश्चाताप होईल. मानवीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, ती लोभी मुलगी आहे आणि मी एक मुलगी आहे जी माझ्या नवऱ्यावर लादली गेली आहे. जतीन क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला, कारण ती अजून 18 वर्षाचीही नव्हती. त्याने घाईघाईने हे लग्न ठरवले होते, कारण आता परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती आणि त्यांना भीती होती की तो दुसऱ्या मुलीशी लग्न करेल. त्यांनी तिचे लग्न आत्ताच लावून महिन्याभराने ती 18 वर्षाची झाल्यावर तिला पाठवून देण्याचा विचार केला होता. आरवचे हेतू त्यांना योग्य वाटत नव्हते, म्हणूनच त्यांनी लग्नाची घाई केली होती. पण मानवीचे शब्द ऐकून तो काळजीत पडला. तर दुसरीकडे मानवी आपला लेहंगा सावरत बागेच्या दिशेने गेली. तिचा नवरा तिच्यासोबत नव्हता आणि एकटी उभी राहून सगळ्यांच्या विचित्र नजरा आणि टोमण्यांना सामोरे जाण्यापेक्षा निघून जाणेच बरे वाटले तिला. जवळ-जवळ धावतच कॉरिडॉरमधून जात होती, तेव्हा अचानक कोणीतरी तिचा हात पकडून तिला भिंतीकडे ओढले. मानवी खूप घाबरली होती, पण तिच्यासमोर उभ्या असलेल्या त्या रागावलेल्या माणसाने तिला थांबवले. आरवकडे बघून तिने एक दीर्घ श्वास घेतला. आज खूप खुश आहेस का? तू माझ्या आयुष्याचा तमाशा बनवला आहेस. तो मंद पण धारदार आवाजात म्हणाला. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा तमाशा बनवत आहात मिस्टर आरव कश्यप. ती दात ओठ खात म्हणाली, कनिकाला माझ्या आयुष्यातून काढून तुला काय मिळालं? आजोबांसोबत तू जो डाव खेळलास त्यानंतर बघ मी तुझं काय करतो. माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होईल. तू माझ्याशी लग्न केल्याबद्दल माझ्यावर रागवलेला नाहीस, तर तू त्या गोष्टीवर रागवलेला आहेस की तुझ्या भावाने तुझ्या प्रियशीशी लग्न केले आहे आणि आज रात्री तो तिच्यासोबत त्याच्या लग्नाची रात्र साजरी करणार आहे आणि तू काहीच करू शकत नाहीस. मानवीच्या शब्दांनी आरवच्या मनात आग पेटवली. तू काहीही मूर्खपणाचं बोललीस तर मी तुला ठार मारेन. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. तुझ्यामुळेच हे सगळं घडलं. आरव रागाने म्हणाला. अपमान होऊनही मानवीच्या डोळ्यात पाणी आले. मग तू नकार देऊ शकला असतास. कोणीही तुला बंदुकीचा धाक दाखवून लग्नासाठी स्टेजवर उभं केलेले नव्हतं. जाऊ दे, अजून वेळ आहे. सगळ्यांसमोर हे लग्न मोड आणि मला घटस्फोट दे. जीभ सांभाळून बोल. आरवने दबलेल्या रागाने तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याजवळ ओढत म्हटले, जर घटस्फोट हा शब्द तुझ्या ओठांवर आलाच तर मी तुझा जीव घेईन. माझ्या मृत्यूपर्यंत मी तुला माझ्या नावापासून वेगळे होऊ देणार नाही. उलट मी आत्ताच तुझा निरोप घेतो आणि मग बघूया. ओह ठीक आहे, ठीक आहे. मानवीने त्याला मध्येच थांबवले. तू थेट का नाही सांगत? पारंपरिक कमजोर पुरुषांप्रमाणे लग्नाचा शस्त्र म्हणून वापर करून तू माझ्यावर सूड घेणार आहेस का? मानवीच्या डोळ्यात पाहिल्यावर आरव आणखीनच उत्तेजित झाला. तो तिला अधिकच चिडवत होता. ती त्याला कधीही घाबरली नव्हती. ती त्याच्या रागाला कधीही गांभीर्याने घेत नसे आणि हीच गोष्ट त्याला सर्वात जास्त बोचत होती. निरोपानंतर मी तुला सांगेन, तुझ्या या नाजूक आणि लहानच्या अस्तित्वावर मी अत्याचारांचे किती डोंगर तोडेन. मग बघूया तू तुझा अहंकार माझ्या छातीत लपवतेस की नाही. तू माझ्याकडे आश्रय मागशील की नाही. तो तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजला आणि अचानक तिला सोडून मागे सरकला. त्याचे शब्द ऐकून मानवीच्या अंगावर काटा उभा राहिला आणि तिला जाणवले की आरवचा स्वभावच बदलला आहे. तिने आजूबाजूला पाहिले आणि पटकन जिना चढून वर आपल्या खोलीत गेली. आरवनेही आपला राग आवरला आणि तो आपल्या खोलीकडे गेला. तिथे देवांश, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू रस्त्यावरच्या मुलीला सून म्हणून कश्यप हाऊसमध्ये आणणार आहेस का? सर्व पाहुणे निघून गेल्यावर जतीन साहेब ते त्याला रागवले. ती रस्त्यावरची मुलगी आहे का? देवांश रागाने म्हणाला. आजोबा, ती आता रस्त्यावरची सामान्य मुलगी नाही, तर ती माझी बायको आहे. जे असा विचार न करता कोर्ट मॅरेज करतात ते रस्त्यावरचे असतात, घरचे नाही. जतीन साहेबांचा कठोर आवाज ऐकून कनिका ओठ आवळून देवांशसोबत उभी राहिली. हे खरं होतं की या जगात कनिकाला कोणीही नव्हतं. पण याचा अर्थ असा नव्हता की कुटुंबाला लक्ष्य केले जावं. ती कोणत्या कुटुंबातून होती हे माहीत नाही. पण आता ती माझी बायको आहे. मला आशा आहे की तिलाही तोच आदर मिळेल जो तुम्ही मानवीला देतात. जिन्यावर उभ्या असलेल्या मानवीकडे देवांशने उपहासाने पाहिले. तिने मान हलवली आणि दुसरीकडे वळली, ज्यामुळे देवांचा राग आणखीनच वाढला. बाळा, मी या घरात मानवीची जागा दुसऱ्या कोणाला देईन हे विसरून जा. तू माझा पंतू आहेस, तू माझा जीव आहेस, पण तू या मुलीशी कोर्ट मॅरेज करून चूक केली आहेस.
आणि तुला याचा पश्चाताप होईल असे म्हणून जतीन रागाने आपल्या खोलीकडे निघून गेला. तो निघून गेल्यावर मानवी मागे वळली. तेव्हाच आरव आला. दोन्ही भाऊ एकमेकांसमोर उभे राहिले, एकमेकांच्या डोळ्यात पाहत. माझं सरप्राईज कसं वाटलं दादा? जवळच उभ्या असलेल्या कनिकाने हात पुढे केला. देवांशने आरवला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकत्र पाहून आरवने ओठ आवळले. तुला लाज वाटत नाही का देवांश? आरव भुवया चढवत म्हणाला. हो ना, मी तुझा भाऊ आहे. तो उलटला, ज्यामुळे आरवचा राग आणखीनच वाढला. सोडून दे देवांश, त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही. जे लोक आपलं म्हणणं खरं करून घेण्याचं धाडस दाखवत नाहीत ते नेहमी अपयशी ठरतात. आणि तू खूप शूर आहेस, म्हणूनच कनिका आज तुझ्यासोबत आहे. कनिका देवांशच्या खांद्याला बिलकुल लाडात म्हणाली. मानवी जिन्यावरून खाली आली. तुझ्यामध्ये खरंच ताकद असायला हवी. इतकी ताकद की तुला मागून किंवा समोरूनही कोणी हरवू शकणार नाही. ती आरवच्या बाजूला उभी राहिली. आरवने तिच्याकडे पाहिले. जणू काही तो विचारात होता की तू इथे का आले आहेस? मी ते सांभाळू शकलो असतो. आणि प्रत्युत्तरात मानवीने काहीही असो अशा आविर्भावात भाव आणला. ढवळाढवळ करायला तुला कोणी सांगितलं? कनिकाने भुवया उंचावल्या. जेव्हा तू चपला घालून आत येशील तेव्हा मलाही यावं लागेल. मानवी डोळे फिरवत म्हणाली. चल ना यार, तू त्यांना का त्रास देत आहेस? चल जाऊया, आज आपली लग्नाची रात्र आहे. आणि आपण त्यांना त्रास देऊन आपली लग्नाची रात्र खराब करू शकत नाही. देवांश कनिकाला असे म्हणाला. आरवला डोळा मारत आणि कनिकाचा हात धरून आपल्या खोलीकडे निघाला. हे घे. मानवीने रिकाम्या ग्लास आरवकडे पुढे केला. काय? आरवने आश्चर्याने विचारले. ती लगेच म्हणाली. आता ते त्यांच्या लग्नाची रात्र साजरी करणार आहेत, बरोबर? म्हणूनच तुला जावं लागेल. ही औषधे तोडू नकोस. तुझा राग व्यक्त करण्यासाठी काच फोड आणि आपला राग बाहेर काढ. तिचे शब्द ऐकून आरवला खरंच वाटू लागलं की तो एका माणसासोबत नाही तर एका समस्येसोबत उभा आहे. तुझी जीभ किती वेगवान आहे. मी आजोबांना उद्या तुझी पाठवणी करायला सांगेल आणि मग मी तुझी काळजी घेईन. आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. त्यांनी आता माझी पाठवणी केली तरी काय उपयोग? मी अजून 18 वर्षाची सुद्धा नाही. मानवी निरागसपणे म्हणाली. पण तुझी जीभ 18 वर्षाच्या मुलीसारखी चालते. ती थांबतच नाही. आरवने एक दीर्घ श्वास घेतला. मी जे बोलते त्याची तुला ॲलर्जी आहे का? मानवीने भुवया चढवल्या. ॲलर्जी नाही, ही एक समस्या आहे. आरवने लगेच उत्तर दिले. वा, म्हणजे मी एक समस्या आहे? तिने डोळे मोठे करून म्हटले. त्यापेक्षा कमी नाही, एक पूर्ण समस्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुला बोलायला कोणी शिकवलं हे मला कळत नाही. आरव टोमणा मारून म्हणाला. मला कोणी शिकवलं नाही, मी स्वतःच प्रतिभावान आहे. हो, मानवी अभिमानाने म्हणाली. हुशार. तू तर संपूर्ण डिपार्टमेंटसाठी डोकेदुखी आहेस. आरव किंचित रागाने म्हणाला. आणि तू आहेस तरी कोण? मिस्टर सायलेन्स की मिस्टर ॲटिट्यूड? मानवीने लगेच उलट विचारले. आरवने तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला. मी कामावर विश्वास ठेवतो. आपण नंतर बोलू. आणि हो, तू फक्त लग्नाच्या रात्रीबद्दल बोलतेस, त्यातही दुसऱ्याच्या लग्नाच्या रात्रीबद्दल. मी तुला दाखवून देईल कसं करायचं, तेही माझ्या स्वतःच्या लग्नाच्या रात्री. तो तिच्या जवळ झोकला आणि तिच्या कानात कुजबुजला. मानवी गोठून गेली. तिचा चेहरा लाल झाला आणि ती काहीही बोलू शकली नाही. आरव किंचित हसला. आता सांग मला आपत्ती, असे म्हणून त्याने फोन उचलला आणि खोलीकडे गेला. मानवी रागाने मागून म्हणाली. अरे देवा, हा माणूस आहे की सैतान? लाज वाटते, किती घाणेरडं बोलतो हा. आणि वेगाने पावले टाकत आपल्या खोलीकडे निघून गेली. देवांश, खाली जे काही बोललास त्यामागे तुझा काही हेतू होता का? खोलीत शिरताच कनिकाने विचारले. देवांशने सिगारेट पेटवली आणि थंड भेदक नजरेने तिच्याकडे पाहिले. तुला काय वाटतं, यामागे माझा काही हेतू असू शकतो का? त्याने उलट विचारले. त्याच्या आवाजात इतका विराम होता की कनिका क्षणभर निशब्द झाली. ती किंचित हसली. तिने ओठ मिटले. पण तिच्या या हास्यातही अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. आपलं असं कधीच ठरलं नव्हतं, त्यामुळे मला नाही वाटत. मग प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही. जणू काही अख्खी खोलीच त्यांच्या आज्ञेनुसार चालत आहे. अशा थाटात सिगारेटचा एक मोठा झुरका घेत आणि पलंगाच्या कोपऱ्यावर बसत देवांश म्हणाला. कनिकाने त्याच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात विचारले. मला एक गोष्ट कळत नाही. आरवला परत मिळवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करून या घरात आले. पण तू मला लग्नाची मागणी का घातलीस? तिने देवांशला हळू आवाजात विचारले. त्याने तिरकस स्मित केले. धूर बाहेर सोडला आणि तिच्या डोळ्यात निरखून पाहिले. तो म्हणाला. तुला याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तुझं एक ध्येय आहे, माझंही आहे. तू तुझं पूर्ण कर, मी माझं पूर्ण करेन. आणि ज्या दिवशी आपल्या दोघांची ध्येय पूर्ण होतील त्या दिवशी आपले मार्ग वेगळे होतील. आणि नीट ऐक, हे जग तुझ्या प्रश्नांवर चालत नाही आणि मला कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. तुझं एक ध्येय आहे, माझंही आहे. तू तुझं पूर्ण कर, मी माझं पूर्ण करेन. आणि लक्षात ठेव, देवांश कश्यप,
कुणाच्याही खेळातला प्यादा नाही. तो स्वतःच खेळ तयार करतो आणि जेव्हा खेळ संपतो तेव्हा फक्त खेळाडू बदलतात, मार्ग नाही. जणू काही त्याने आधीच लढाईची योजना आखली होती. तसा तो पलंगाच्या डोक्यावरील भागाला टेकून मागे बसला आणि पहिल्यांदाच कनिकाच्या डोळ्यात किंचित भीती आणि आदर दोन्ही दिसलं. आरव टेबलावरचं ताट तल्लीन होऊन फिरवत होता, तर मानवी तिच्या स्वतःच्याच बेफिकीर वृत्तीने जेवणाचा आनंद घेत होती. तेवढ्यात देवांश आणि कनिका जिन्यावरून खाली आले. दोघेही इतके आत्मविश्वासपूर्ण आणि तयार होते, जणू काही ते घरी नव्हते तर लढाईवर चालले होते. तोंडात पावाचा तुकडा घेऊन मानवीने त्यांच्याकडे पाहिले आणि हलकेच मान हलवली. सर्वांना सुप्रभात. ते नुकतेच त्यांच्या खुर्च्या ओढून बसले होते. तेवढ्यात आरव अचानक उभा राहिला. आरव बाळा, खाली बस, नाश्ता कर, जतीन म्हणाला. आरवने थंड हास्य करत देवांशकडे एक कटाक्ष टाकला. आता आपल्याला भुकेपेक्षा सहनशक्तीची जास्त गरज आहे. तो हळू पण भेदकपणे म्हणाला. देवांशने डोळे न मिटवता उत्तर दिले. हे चांगलं आहे, कारण जे काही ही सहन करायला शिकतात ते एक दिवस इतरांनाही सहन करायला शिकतात. जेव्हा त्यांची नजरानजर झाली तेव्हा हवेतून एक निर्मळ प्रकाश पसरला. तणाव वाढला आणि मानवी कुजबुजली. ही नाश्त्याची खोली आहे की युद्धाची खोली? आरव बाहेर आला. मानवी त्या दोघांकडे एक कटाक्ष टाकत पाहत होती, जणू काही ती त्यांना गिळून टाकणार होती. कनिका देवांच्या कानात कुजबुजली, ज्यामुळे देवांच्या चेहऱ्यावर हलके स्मित आले. मानवीने डोळे मिटले, मान हलवली आणि काहीही कठोर बोलण्यापासून स्वतःला रोखले. आजोबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अचानक देवांचा आवाज ऐकून जतीनने त्याच्याकडे कठोरपणे पाहिले. आज मला एक रिसेप्शन आयोजित करायचं आहे, ज्यामुळे मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे. तो नम्रपणे म्हणाला. बाळा, तुला छोटा समारंभ हवा आहे की मोठा? हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तुझ्या खिशाकडे बघ, तो स्पष्टपणे म्हणाला. आजोबांनी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि ते उठले. हे काय आहे आजोबा? आरोबाईचं लग्न, सगळा खर्च तुम्ही उचलला आणि आता मला माझे खिसे बघायला सांगताय? तो रागाने उठून उभा राहिला. मग मानवी ओठांना ज्यूसचा ग्लास लावून हे सगळं दृश्य एकटक बघत होती. हो, तू बरोबर ऐकलंयस. आरव सगळा व्यवसाय, सगळं काम सांभाळतो. तू ऑफिस तरी बघितलंय का? जाऊ दे, सांग, आपली फॅक्टरी आणि ऑफिस कुठे आहे? जतीन साहेब शांतपणे म्हणाले, पण त्यांच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. त्यांना कनिकाचं अस्तित्व अजिबात आवडत नव्हतं. जरी त्यांचा लाडका नातू देवांशने कनिकाशी लग्न करायचं ठरवलं होतं, तरी जतीन साहेबांना ते नातं मान्य नव्हतं आणि त्यांना असंही वाटत होतं की कनिकाने देवांशला जाळ्यात अडकवलं आहे. म्हणजे असं नाही की सगळं संपलं, आरोभाईचं झालं आणि माझे सगळे हक्क गेले. देवांशने रागाने खुर्चीला लाथ मारली आणि तो निघून गेला. जर जतीन साहेबही डोके हलवत आत गेले. असो, जळण्याचा वास येतोय. कनिकाने नाश्ता करताना मानवीला चिडवले. मानवीने तिच्याकडे रागाने पाहिले, पण ती गप्प राहिली. तू बरोबर केलं नाहीस मानवी. आरव माझा होता, तो माझाच असायला हवा होता. तू त्याच्याशी लग्न केलंस, पण तो तुला मिळालेला आहे असे समजून खुश होऊ नकोस. मी फक्त आरवला मिळवायला आले आहे आणि मी माझा हेतू पूर्ण करेनच. कनिकाचे बोलणे ऐकून मानवी क्षणभर तिच्याकडे शांतपणे पाहत राहिली. म्हणजे तुझं देवांसोबत कोर्ट मॅरेज झालं नाही? तू नाटक करते आहेस का? मानवीने हनुवटीखाली हात ठेवून पहिला प्रश्न विचारला आणि कनिका पाणी पिताना खोकली. काय मूर्खपणा करते आहेस? मी असं कधी म्हणाले? आमचं कोर्ट मॅरेज झालं आहे आणि मग मंदिरातही लग्न केलं आहे. माझ्या भांगातलं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र तुला दिसत नाही का? ती सुरुवातीला दचकली, मग तिने स्वतःला सावरलं. अरे, आमचं लग्न मंदिरात झालं म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले आहात. मग तू दुसऱ्या पुरुषांकडे का बघत आहेस? आपल्या समाजात अशा बाईंना, अशा मुलींना काय म्हणतात हे तुला माहीत आहे का? मानवीने तिच्या चारित्र्यावर हल्ला चढवला आणि ती संतापली. तुझ्या जिभेवर ताबा ठेव. आरव बरोबर होता. तू खूप स्पष्ट व्यक्ती आहेस. ती रागाने उभी राहून म्हणाली. आरव नाही, तू म्हणालीस. पण काय करणार? तुझी इच्छा असली तरी तू मला आरवच्या विरोधात करू शकत नाहीस. ज्या कामासाठी तू इथे आली आहेस त्यावर लक्ष केंद्रित कर. तुझ्याकडे 1 महिना आहे. जमेल तितका प्रयत्न कर, कारण आरवकडे माझा निरोप 1 महिन्यात आहे. म्हणजेच 1 महिन्यात माझी आरवकडे पाठवणी केली जाईल. त्यानंतर मानवी किंचित पुढे झुकली आणि चमकत्या डोळ्यांनी कनिकाकडे पाहिले. त्यानंतर आम्ही एक होऊ, शरीराने, मनाने आणि संपत्तीने. मग तुझ्याबद्दल तर बोलायलाच नको. जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळं करू शकत नाही, देवाशिवाय. ती पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जात म्हणाली आणि मग थांबून वळली. कनिकाच्या चेहऱ्यावर वेदना आणि चिंता स्पष्टपणे दिसत होती. मला जळण्याचा वास येतोय. मानवी नाक दाबून आपल्या खोलीकडे जात टोमणा मारत म्हणाली. ते कधीच होणार नाही. त्याआधी मी आरवला माझं बनवेन. कनिका स्वतःशी हसली आणि योजना आखू लागली. दरम्यान देवांशने त्याच्या रिसेप्शनची आधीच व्यवस्था केली होती. आज एका भव्य
बॅकवेट हॉलमध्ये देवांश आणि कनिकाचे रिसेप्शन होतं, जिथे जतीनच्या आग्रहामुळे देवांश आणि कनिका उपस्थित राहणार होते. पण आरव सुद्धा तिथेच होता. हलक्या पीच रंगाच्या साडीत सुंदर दिसणारी मानवी त्यांच्या सोबत होती आणि ती मोठ्या उत्साहाने आरवच्या बाजूला उभी होती. देवांशने जोडप्यांच्या नृत्याची व्यवस्था केली होती, जिथे लाईट्स बंद होताच स्पॉटलाईट लागला आणि मंद संगीताच्या तालावर देवांश आणि कनिका हळूवार हालचालींनी नाचत होते. आरव त्यांच्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होता. मग मानवी त्याच्याकडे पाहून हसत होती. ते नाचत नव्हते, फक्त इकडे तिकडे फिरत होते. आरव त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मानवीच्या आवाजाने तो दचकला. जणू काही तो सुद्धा तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. चल ना, आपणही नाचूया. तिच्या या विचित्र विनंतीने आरवने आश्चर्याने डोळे मोठे केले. जणू त्याला स्वतःवरच शंका आली होती. तुझं डोकं, तू सतत काहीतरी मूर्खपणाचेच विचार करत असतेस. आरव हळूच डोके हलवत म्हणाला, काय निरुपयोगी आहे, चल ना प्लीज. त्याला डान्स फ्लोअरवर ओढत ती हट्ट करू लागली. ते एकमेकांसमोर उभे होते, एकमेकांकडे पाहत होते. मानवीचे डोळे चमकत होते आणि तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होते, तर आरवचा चेहरा पूर्णपणे शांत आणि गंभीर होता. अचानक मानवीने त्याच्या कमरेवरशी हात ठेवला आणि त्याच्या गळ्यात हात टाकले. तिच्या या धाडसाने आरव क्षणभर चकित झाला. त्याचवेळी देवांश आणि कनिका आपला डान्स विसरून त्यांच्याकडे पाहण्यासाठी वळले. मानवी, मला नाचता येत नाही, आरव हळू आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात एक वेगळाच मृदुभाव आला होता. मलाही नाही, मानवीने लगेच उत्तर दिले आणि पुढच्या क्षणी ती खळखळून हसायला लागली आणि आरव हे पाहून आपल्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपवू शकला नाही. आरवने हलकेच हसून तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट करत तिला जवळ ओढले. मान मागे टाकून हसणारी ती आरवने तिला स्वतःकडे ओढताच क्षणात तिचे हसणे थांबले. चला, कपल डान्स सुरू करूया. तो तिच्याकडे डोळा मारतो आणि तिच्यासोबत डौलदारपणाने नाचू लागतो. आश्चर्याने आणि किंचित भीतीने मानवीचे डोळे विस्फारतात. तो तिच्यासोबत इतक्या कौशल्याने नाचत असतो. एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा तिच्या कमरेला धरून तो तिला जणू दुसऱ्याच जगात घेऊन जातो. अचानक नाचताना एक झटका देत तो मानवीला दुसऱ्या बाजूला वळवतो. तिची कंबर आपल्या छातीशी कवटाळतो आणि तिला घट्ट मिठीत घेतो. धडधडत्या हृदयाने मानवी डोळे मिटते आणि हळुवारपणे आपले डोके आरवच्या छातीवर टेकवते. आरव सोबतच्या तिच्या जवळीकीवर एक विचित्र, अस्वस्थ करणारी भावना हावी झाली होती. पण तरीही मानवीला काहीच हरकत वाटली नाही. पुढच्या क्षणी आरवने तिला स्वतःकडे वळवले आणि ती थेट त्याच्या छातीवर येऊन पडली. त्यांच्या चेहऱ्यामध्ये फक्त 1 इंचाचे अंतर होते. त्यांच्या गळ्याभोवती हात टाकून धडधडत्या हृदयाने मानवीने त्याच्याकडे डोळे मिचकावले. त्याचे डोळे आता एका विलक्षण चमकने भरले होते. आरवने तिच्या कमरेवरची पकड घट्ट झाली आणि ती घाबरून मागे सरकू लागली. पण आरवने तिला अधिक जवळ ओढले, ज्यामुळे मानवीने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचवेळी देवांशने म्युझिक बंद केले आणि सर्व दिवे लागले. आरव आणि मानवी एकमेकांपासून दूर उभे राहिले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि प्रत्येकजण त्यांच्याकडे पाहून हसत होता. मानवीच्या चेहऱ्यावर एक लाजाळू हास्य उमटले, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. ती पुढे सरकली आणि हसत हसत डान्स फ्लोअरवरून चालू लागली. आरव सुद्धा इतर पाहुण्यांकडे गेला, पण सध्या तिथे असलेल्या देवांश आणि कनिका या जोडप्याचा मूड अधिकच खराब झाला होता. तो आंघोळ करून बाथरूममधून नुकताच बाहेर आला होता. तेव्हा त्याला त्याच्या मागे दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्याने शर्ट घातला नव्हता आणि गळ्यात टॉवेल गुंडाळून तो केस पुसत होता. तो मागे वळला आणि कनिकाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली, जी रात्रीच्या त्यावेळी दार न ठोठावता त्यांच्या खोलीत आली होती. देवांश आज घरी नव्हता आणि याचाच फायदा घेऊन ती आरवच्या खोलीत आली होती. तिने डोळ्यात अश्रू आणून त्याच्याकडे पाहिले. येण्यापूर्वी दार ठोठावायला हवं होतं, तो थंडपणे म्हणाला आणि तिच्यापासून दूर वळून वॉर्डरोबकडे जाऊ लागला. कनिकाला त्याचे हे वागणे सहन झाले नाही आणि ती पुढे सरकली आणि तिने आरवच्या गळ्याभोवती हात टाकले. ती तसं घडवून आणते. आरवने शर्टचा फक्त अर्धाच भाग घातला होता आणि अजून बटणंही लावली नव्हती. जेव्हा ती त्याला आधी बिलगली, तेव्हा जणू कोणीतरी त्याच्यावर ॲसिड ओतला आहे असे त्याला वाटलं आणि त्यास संपूर्ण शरीर थरथरलं. त्या क्षणी कनिकाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असलेली मानवी सुद्धा खोलीत आली. ती आत येताच तिने जे दृश्य पाहिलं त्यामुळे मानवीच्या अंगात जणू आगच लागली आणि तिने आपले ओठ घट्ट आवळले. त्या क्षणी आरवने कनिकाला स्वतःपासून दूर ढकलले. तो काहीतरी बोलणार होता, पण मानवीला समोर पाहून तो गप्प झाला. प्लीज आरव, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी मरेन, मला स्वतःपासून दूर ढकलू नकोस प्लीज. कनिकाने पुन्हा आरवचा हात धरला आणि त्याला मिठी मारली. मानवीच्या डोळ्यात एक प्रकारची आग होती. आपल्या मर्यादेत राहतो. आरवने तिला आतून घाबरवले. ती कमालीची अस्वस्थ होती. आरवच्या गळ्याभोवती हात टाकून तिने आपले ओठ त्याच्या गालावर टेकवले. काहीही झाले तरी तिला
आरव हवाच होता. ती स्वतःला आवरू शकत नव्हती. आरव आणि मानवीला नाचताना पाहिल्यापासून तिच्या अंगात आग लागली होती. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी ती तळमळत होती. त्याच्या गालावर चुंबन घेत ती हळूच त्याच्या ओठांवर सरकली. पण आरवने तिच्या हातांना पकडून तिला मागे खेचले. आरवचे डोळे रागाने पेटले होते. त्याचे हृदय आणि मन ठिणग्यांनी भरले होते. आरवने तिला याआधी कधीच जवळ येऊ दिले नव्हते. अगदी जेव्हा ते एकमेकांना पसंत करत होते तेव्हाही नाही. आणि आता ती त्याच्या भावाची पत्नी असल्याने हे नाते पूर्णपणे अवैध होते. हे सर्व त्याच्यासाठी आगीसारखे होते. आणि ती निर्भयपणे ती त्याच्या खोलीत आली आणि तिने त्याला मिठी मारली. आरवला कनिकाला एक जोरदार थप्पड मारून तिचा चेहरा लाल करावासा वाटला. पण त्याला माहीत होते की जो पुरुष स्त्रीवर हात उचलतो त्याला तो पुरुष मानत नव्हता. म्हणूनच आत्तापर्यंत त्याची इच्छा असूनही तो तिच्यावर हात उचलू शकला नव्हता. पण मानवीला आता हे सहन होईना. ती त्यांच्यामध्ये एक भिंत बनली आणि कनिकाकडे रोखून पाहू लागली. अचानक तिच्याकडे बघून ती म्हणाली, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याच्या जवळ यायची? मानवीच्या रागावलेल्या आवाजावर आरवने त्या लहान मुलीकडे पाहिले. तुझा नवरा आधी माझा होता. तू त्याला माझ्यापासून हिसकावून घेतलंस. पण तो माझा होता, माझा आहे आणि नेहमीच माझा राहीन. कनिकाही हेच हट्टाने म्हणाली. आणि मानवीचा हात वर गेला आणि तिने तिच्या गालावर आपल्या बोटांचे निशाण उमटवले. कनिकाने आपला हात तिच्या गालावर ठेवला. ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. आत्ताच्या आत्ता या खोलीतून बाहेर जा. मानवी रागाने भरलेल्या गदगदल्या आवाजात ओरडली. कनिकाने तिच्याकडे शांतपणे पाहत असलेल्या आरवकडे दोषारोप करणारी नजर टाकली. राग आणि अपमान वाटल्यामुळे ती निघून गेली आणि तिने दार जोरात बंद केले. मानवी डोळ्यात अश्रू घेऊन आरवकडे वळली. तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी आरवचे हृदय भरून आले. मानवी त्याने हळूच हाक मारली. पण त्याच्या गालावरचा लाल निशाण पाहून मानवीचे ओठ मिटून घेतले. आणि त्याच्या कमरेवर, पोटावर कनिकाच्या नखांच्या जखमा तिला छळत होत्या. ती आरवच्या गळ्याला चिटकून होती आणि जेव्हा आरवने तिला ढकलले तेव्हा तिची पकड इतकी घट्ट होती की तिच्या नखांनी त्याच्या शरीरावर निशाण उमटवले होते. मानवीला जणू काही आपण जळत्या निखाऱ्यांवर बसलो आहोत असे वाटत होते. तिच्या समोर उभ्या असलेल्या त्या माणसावर तिचे लहानपणापासूनच प्रेम होते आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचताच त्या इच्छेचे वेडात रूपांतर झाले होते. तरीही असे असूनही तिने आरवला कधी स्पर्श केला नव्हता. लग्नानंतरही त्याच्या जवळ जाण्यास ती कचरत होती आणि अंतर राखून होती. अगदी डान्स फ्लोअरवरही आजोबांच्या विनंतीवरून तिने उदारपणे त्याला नृत्यासाठी विचारले होते. आणि तेव्हा आरवने आपोआपच तिची पावले उचलत तिला स्वतःच्या जवळ ओढले होते. पण आता या क्षणी मानवीच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि तिच्या गालावरून खाली आला. जणू काही आरवने अनुभवलेले सर्व काही धुवून टाकत. मानवी, तू नक्कीच काहीतरी पुटपुटत समजावू लागला. तुझा शर्ट काढ. तिच्या शब्दांनी तो थक्क झाला होता. ती त्याच्यापेक्षा जवळजवळ 7 वर्षांनी लहान होती आणि ती त्याला अशी आज्ञा कशी काय देऊ शकत होती? शर्ट काढ. आरव कश्यप त्याच्या डोळ्यात रोखून पाहत ती कठोरपणे म्हणाली. मानवीच्या मनात काय चालले आहे हे पाहण्याच्या इच्छेने आरवने क्षणात आपला शर्ट काढला आणि फेकून दिला. त्याची मजबूत छाती आणि स्नायूही मानवीचे लक्ष क्षणभर विचलित केले. पण पुढच्या क्षणी कनिकाच्या वृत्तीचा विचार करून तिने त्याचा हात धरला आणि त्याला बाथरूममध्ये नेऊन शॉवरखाली उभे केले. तिने शॉवर चालू केला. तिचा हा वेडेपणा पाहून आरवने एक दीर्घ श्वास घेतला. पाण्याच्या थेंबांनी तो पूर्णपणे भिजत होता. मानवी पुढे सरकली आणि आपल्या बोटांनी त्याच्या गालावरच्या लिपस्टिकचा डाग पुसण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. तिला हे समजत नव्हते की कनिकाने तिच्या आरवला कसा स्पर्श केला होता. तिला त्याच्या गालावरची लिपस्टिक दिसत होती. त्याला स्वच्छ करत असताना शॉवरखाली उभी राहिल्यामुळे ती स्वतःही थोडी ओली होऊ लागली. जेव्हा तिने अशा प्रकारे आपला हक्क सांगितला तेव्हा आरवला खूप छान वाटले. एका मिनिटातच तिला विचार करायलाही संधी न देता आरवने तिच्या कमरेशी हात टाकला आणि तिला जवळ ओढले. मानवीच्या हृदयाची धडधड वाढली. तो तिला पूर्णपणे आपल्या मिठीत घेऊन उभा होता आणि आता तिलाही ओले करत होता. मानवीने तोंड वाकडे केले आणि नाराजी व्यक्त करत त्याच्या हातांची पकड सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची पकड आणखी घट्ट झाली, इतकी की त्यांच्यामधून हवा जाणेही अशक्य होत होते. मानवीच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्यांची नजर एकमेकांना भिडली. एकही शब्द न बोलता ते एकमेकांना खूप काही सांगत होते. आरवची नजर तिच्या मधासारख्या ओठांवर खिळली होती, जिथे पाण्याचे थेंब पडून एक ओलसर ओलावा निर्माण करत होते. आरवच्या घशात कोरड पडली. तिचे हृदय धडधडत होते. त्याला स्पर्श करण्याची, त्याच्यावर प्रेम करण्याची ओढ लागली होती. पण तो स्वतःला कसाबसा सावरत तिथे उभा होता. मानवीला वाटले की तो कदाचित जवळ येईल, तिला स्पर्श करेल, पण आरवने तसे काहीच केले नाही. आपल्या छातीवर तिच्या हृदयाचे कोमल ठोके जाणवताच त्याने तिला हळुवारपणे सोडून दिले. कारण त्याच्या आत तारुण्य जोर धरत होते आणि त्याला भरकटायचे नव्हते. त्यामुळे
त्याने तिला असे सोडून जाणे मानवीच्या मनात आग लावणारे होते. त्याच्या हृदयात कणिका होते. म्हणून तो तिच्या जवळ येऊ शकत नव्हता. या विचाराने मानवीचे मन हादरले. आपल्या हातांनी त्याची छाती घट्ट दाबून तिने त्याला दूर ढकलले. मला तुझा तिरस्कार वाटतो आरव कश्यप, मला तुझा तिरस्कार वाटतो. स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत ती ओरडली. त्याला भिंतीला दाबून धरून ती स्वतः शॉवर खाली गेली. काही क्षणातच ती पूर्णपणे भिजली. साडीत भिजल्यामुळे तिचे सोनेरी शरीर अधिकच उठून दिसत होते आणि जणू काही प्रलयच ओढवल्यासारखे दृश्य निर्माण करत होते. आरवने तिला ओढून मिठी मारली आणि नकळतपणे तिच्या ओठांवर झुकला. तिचे मऊ नाजूक ओठ आपल्या ओठांच्या कोमल पकडीत घेताच मानवीच्या संपूर्ण अस्तित्वात एक प्रकारचा रोमांच निर्माण झाला. मानवीने भीतीने डोळे मिटून घेतले. आरव सुद्धा बेधुंद झाला. तिच्या ओठांवरील त्याची पकड अधिकाधिक घट्ट होत गेली. तिचा श्वास रोखून त्याने तिला निष्प्राण करून सोडले. मानवीने स्वतःला सावरले आणि एक दीर्घ श्वास घेतला. आरवने तिच्या ओठांवर चावा घेतला आणि थोडा मागे सरकला. ती दीर्घ श्वास घेत त्याच्याकडे पाहत होती. पापण्या उघडून तिने त्याच्याकडे पाहिले आणि पावसाचे थेंब तिच्या डोळ्यात ओघळले. आरवने हात पुढे करून शॉवर बंद केला. मानवीच्या चेहऱ्यावरची लाज आणि शरमेची लाली पाहून तो गालातल्या गालात हसला. काय झालं? तुझा विश्वास डगमगला का? त्याने खोडकरपणे विचारले. माझा विश्वास कधीही डगमगणार नाही. मला चांगलंच माहीत आहे की तुझं चारित्र्य खूप खंबीर आहे. पण बोलता बोलता ती थांबली. तिच्या ओठांकडे बघून आरवच्या मनात त्याला पुन्हा स्पर्श करण्याची इच्छा निर्माण होत होती. पण तिच्या पण या शब्दांवर तो थांबला. पण काय? त्याने नकळत विचारले. पण माझा त्या कणिकावर अजिबात विश्वास नाही. ती खूप हुशार आणि धूर्त मुलगी आहे. ती काहीही करू शकते. आज ती तुझ्या जवळ आली. उद्या ती आणखी जवळ येऊ शकते. आज तिने तुझ्या गालावर स्पर्श केला. उद्या ती तुझ्या ओठांवरही स्पर्श करेल. संकोचामुळे तिने आपले वाक्य अपूर्ण सोडले. काही क्षणांपूर्वी आरवने तिच्या ओठांवर घेतलेल्या उत्कट चुंबनाची तिला आठवण झाली. सांग ना, तू गप्प का झाला आहेस? त्याच्या मऊ गालावर बोट फिरवत मानवी म्हणाली. ती काहीही करू शकते. भुवया उंचावत मानवी म्हणाली. ती काही नाही करणार. आरव हसत म्हणाला आणि मानवीने त्याच्याकडे रागाने पाहिले. हो, तरीही ती तुझ्या जवळ आली आणि तुझ्या गालावर स्पर्श केला आणि तू फक्त बघतच राहिलास. तक्रार करत ती मागे वळणारच होती. तेवढ्यात आरवने तिला मागे खेचले आणि तिची पाठ आपल्या छातीशी दाबून धरली. मानवीच्या हृदयाचा ठोका चुकला. आरवने तिच्या मानेला चिटकलेले केस बाजूला केले आणि आपले धगधगते ओठ तिच्या मानेवर टेकवले. मानवी पूर्ण ताकदीनिशी थरथरली. तिच्या जिभेवर आलेले सर्व शब्द विरून गेले होते. तिचा उद्दामपणा वाढत होता. मानवीचा श्वास अधिकच खोल झाला होता. काय झालं मानवी? आरव कश्यप, तू इतका खोल श्वास का घेत आहेस? तिला स्वतःकडे वळवत तो गंभीर स्वरात बोलू लागला. तू तू जवळ येत आहेस. मानवी तुटक शब्दात म्हणाली. जेव्हा आरव त्याच्या होणाऱ्या बायकोच्या जवळ येतो तेव्हा दुसरं कोणीही आरवच्या जवळ येण्याची चूक करणार नाही. तिच्या गालावर ओठ टेकवत तो हसला. त्याच्या वाढते मोकळेपणामुळे मानवीच्या हृदयाची धडधड 120च्या वेगाने वाढू लागली. तू मला घाबरवत आहेस. मानवीच्या जिभेवरून निसटलेल्या शब्दांमुळे आरवला हसू आले. मी अजून काही केलेलंही नाही आणि तू इतकी घाबरली आहेस? मी काही केल्यावर तुझी काय अवस्था होईल या नुसत्या विचारानेच मला हसू येते. त्याने तिची चेष्टा करत आपले ओले केस झटकले. झोपण्यापूर्वी दाराला कुलूप लावायला हवं, ती तिरकस चेहऱ्याने म्हणाली. ती बाथरूममधून बाहेर आली. आरव तिच्या पाठोपाठ आला. मी मुलगी नाहीये ज्याला आपला मान गमावण्याचा धोका पत्करायचा आहे. तू आता माझ्याच बेडरूममध्ये आहेस. टॉवेलने केस पुसत तो म्हणाला. त्याचे शब्द ऐकून मानवीच्या कानातून धूर येऊ लागला. काय बोलतोयस? त्याने शर्ट काढला आणि घातला. तुझ्या संगीताचा माझ्यावर परिणाम होतो मिसेस. जाऊन कपडे बदल, नाहीतर तुला सर्दी होईल. आणि आता तुझं तेजस्वी सौंदर्य मला खूप मोहतंय. मी वाहून जाण्याआधी आणि दुसरं काही करण्याआधी तुझ्या खोलीत जा माझ्या प्रिये. तो तिला खूप काही समजावून सांगत थोड्या अंतरावर उभा राहिला. मानवीने स्वतःच्या रूपाकडे नजर टाकली. साडी तिच्या शरीराला चिटकली होती, ज्यामुळे तिच्या शरीराचा प्रत्येक भाग दिसत होता. ती लाजेने मान खाली घालून उभी राहिली. ते घडलं. आरवला तिचं खाली झुकलेलं डोकं अजिबात आवडलं नाही. त्याला तिचं हसणं, स्मित हास्य करणं, स्वतःला मिरवणं, भांडणं आवडायचं. हो, आता आरवला तिची लाजाळू बाजूही आवडू लागली होती. पण तिने डोकं खाली करणं आणि नजर खाली झुकवणे त्याला ते आवडलं नाही. हे तू नजर का खाली केलीस? आरवने तिच्या हनुवटीखाली बोट ठेवून तिचे खाली झुकलेले डोके वर उचलले. मानवीने खालचा ओठ पुढे काढून त्याच्याकडे पाहिले. आरवने आपल्या अंगठ्याने तिचा खालचा ओठ चोळला. मानवीने डोळे मिचकावत त्याच्या धाडसाकडे पाहिले आणि हसता हसता लाजून दाराच्या दिशेने पाऊल टाकली. थांब मानवी.
आरवच्या हाकेने ती थांबली. जेव्हा आरवने तिला त्याचे जॅकेट घालायला मदत केली तेव्हा तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. माझ्या बायकोवर दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने नजर टाकावी असे मला वाटत नाही. तिचे तेजस्वी सौंदर्य फक्त आरवसाठी आहे. आरव कश्यपसाठी. त्याने आदराने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. ती शांतपणे हसत खोलीतून बाहेर पडली. आरवला जाणवत होते की तिच्याबद्दलचे त्याचे विचार बदलत आहेत. ती त्याच्या हृदयाला प्रिय झाली होती. लग्नानंतर ती त्याची इच्छा, त्याची सूक बनली होती. कनिका खूप मागे राहिली होती. होय, कदाचित आवडी-निवडी बदलू शकतात आणि जेव्हा आवडी-निवडी बदलू शकतात तेव्हा आवड बदलल्यानंतर माणूस आपली आवडती गोष्ट कशी टिकवून ठेवू शकतो आणि त्याला वाटते की मानवी त्याला फक्त आवडत नाही तर ती त्याच्यासाठी खूप खास आहे. आरवला तिची उपस्थिती आठवत होती. हो, त्याला कनिका आवडत होती, पण आता ती त्याच्या भावाची बायको होती. त्याच्यासाठी एक अनोळखी. आरवच्या भावना बदलत होत्या आणि हे देवामुळे घडत होते. त्याचे लक्ष आता फक्त मानवीवर केंद्रित झाले होते, जी देवाने त्याला कायदेशीररित्या दिली होती. मग तो चुकीच्या गोष्टीला हात का लावणार? आजोबा, मी ही फाईल पाहिली आहे. तुम्ही पण एकदा बघा. आरव जतीन कश्यपला गंभीरपणे म्हणाला. मग त्याने त्याच्याकडे पाहिले. आरव, तू माझ्यावर रागावला आहेस का? अलीकडच्या त्याच्या थंड वागण्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला होता. मला रागवण्याचा हक्क आहे का? त्याने विचारले. मी तुला भाग पाडले. मानवीचे लग्न तुझ्याशी लावून देऊन मी कनिकाबद्दलचे तुझे प्रेम तुझ्यापासून दूर केले. मी तुझ्या प्रेमाचा दोषी आहे. जतीन कश्यप तो म्हणाला. आजोबा, कनिका माझं प्रेम नव्हती. ती फक्त एक आवड होती. आवड कधी कधी बदलते, पण मानवी माझी बायको आहे आणि 2 दिवसात ती 18 वर्षाची होणार आहे आणि मला वाटतं की तुम्ही तिच्या निरोपाची योजना आखावी. मनात काहीही नकारात्मक विचार आणू नका. तुम्ही लग्नासाठी आग्रह धरला हे मी मान्य करतो, पण आता ती माझ्या आयुष्यात मला हवी आहे. मला ती नक्कीच हवी आहे. आरवला कणखर आवाज ऐकून आजोबा हळूच हसले. अखेर त्याला मानवीबद्दल काहीतरी वाटू लागलं होतं. त्या दिवसात कनिकाने आरवला आकर्षित करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहण्यातही तो पाप मानत असे. तो वासनेपेक्षा आवडीला अधिक महत्त्व देत असे. योग्य अयोग्य जाणीव ठेवत असे. त्यामुळे कनिकापासून दूर राहणं त्याला सोपं गेलं होतं. देवांश त्यांना आनंदी पाहून त्यांच्या मनात खोलवर दुःखाची एक कळ उठली. तो रुसून बसला होता. मानवीला एकटी पाहून तो तिच्या जवळ गेला. आज तिला तिचा निरोप समारंभ आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा होता. गडद लाल रंगाचा फ्रॉक घातलेली ती जणू आकाशातून अवतरलेली परीच दिसत होती. देवांशला आपल्या खोलीत पाहून तिने ओठ आवळले. तू इथे का आला आहेस? इथून चालता हो, मानवी रागाने म्हणाले, कपाळावर आठ्या घालत. तू खूप सुंदर दिसतेस. त्याच्या नजरेत आवडीची छटा होती. तू तुझ्या बायकोवर लक्ष केंद्रित कर. तिच्या सौंदर्याकडे बघ, माझ्याकडे नाही. ती कपाळावर आठ्या आणत मागे वळत म्हणाली, माझ्या प्रेमाला नकार देऊन तू चुकीचं केलंस. तो दात ओठ खात म्हणाला, अरे जा, मी तुला आधीच सांगितलं होतं, मला तुझ्यात काही रस नाही. तू सारखा परत काय येतोयस? तुझं लग्न झालंय. हे उद्योग थांबव. कपाळावर आठ्या आणत ती म्हणाली. त्या क्षणी देवांशने तिचा मनगट पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. मानवीच्या काळजाचा ठोका चुकला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्या प्रेमाची चेष्टा करतेस. आरव भाईमध्ये असं काय आहे जे माझ्यात? दरवाजा उघडा असल्यामुळे आरव थेट आत आला आणि त्याने देवांचे शब्द ऐकले. गप्प बस, माझं मनगट सोड, नाहीतर माझा हात उठेल. ती रागाने म्हणाली. बघ मानवी, अजून वेळ आहे. हा निरोप नकार. मी कनिकाला सोडून देईल, मग आपण लग्न करू, तू आणि मी. मानवीचा हात आधीच वर उचलला गेला होता आणि जसा तो देवांच्या चेहऱ्याला लागला तशी त्याची जीभ थांबली. मानवीने रागाने आपला हात सोडवला. खबरदार, जर तू मला पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा हात मोडेन. अजून काय? काय म्हणत होतास तू? मी आरवला सोडून देऊ? त्याच्या बोलण्यावर ती हसली. जर तो मला फक्त आवडला असता तर मी त्याला सोडून दिले असते. जर मी त्याच्या प्रेमात असते तर मी कदाचित त्याला सोडून देखील दिले असते. पण माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम म्हणजेच इश्क आहे. आणि प्रेमाच्या तत्वांसोबतच प्रेमाचा एक विधीसुद्धा असतो. तो म्हणजे उत्कटता. की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्यावर तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम टिकवून ठेवलं पाहिजे. आणि जर मध्ये तिसरी व्यक्ती आलीच तर? देवांशकडे बोट दाखवत शब्द चावत ती म्हणाली, तर त्याचे अस्तित्वच मिटवून टाकले पाहिजे. ती आवेशपूर्णपणे म्हणाली. तू? देवांश आणखी काही बोलण्याआधीच त्याला त्याच्या खांद्यावर एक हात जाणवला. तो वळला आणि त्याच्या मागे आरवला पाहून थक्क झाला. तू माझा भाऊ आहेस आणि तू मला खूप प्रिय आहेस.
तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर मी त्याला आत्तापर्यंत जिवंत पुरून टाकलं असतं. मला असं काही करायचं नाहीये. आरवचा तणावपूर्ण आवाज थरथरला. तो आवाज ऐकून देवांशने मुठ्ठी आवळल्या आणि त्या दोघांकडे बघून तो दाराकडे निघाला. आजपासून माझ्या बायकोपासून दूर राहा, यातच तुझं भलं आहे. जाताना आरवचे हे शेवटचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि तो न थांबता पुढे चालत राहिला. मानवी डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्याकडे बघत होती. तिचं शरीर अजूनही हळूहळू थरथरत होतं. समोर उभी असलेली मुलगी आज 18 वर्षाची होणार असली तरी तिचा आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास आरवला आकर्षित करत होता. काय झालं? का घाबरली आहेस? जवळ येऊन तिच्याकडे गोड नजरेने बघत आरवने विचारले. मानवीने तिच्या हातांकडे पाहिले, जे थोडे थरथरत होते. मी त्याच्यावर हात उचलला. तिचे डोळे पाणावले. मग जर तू हात उचलला नसतास तर मी. त्याने तिच्या गालावरचे अश्रू पुसले. तो प्रेमाने म्हणाला, मी त्याच्यावर हात उचलायला नको. ती तुटक शब्दात बोलण्याचा प्रयत्न करत होती. ते गरजेचेच होतं आत्ता. आणि जर तू तो उचलला नसतास तर मी उचलला असतात. माझ्याकडे बघ. तुझ्यातला तो गुण जो मला आवडतो तो आता नाहीसा होतोय. तुझ्या डोळ्यातले अश्रू मला आवडत नाहीत. मला तुझा आत्मविश्वास आवडतो. तो रागाने म्हणाला. आवडतो? मानवीने त्याच्या बोलण्यातून एक शब्द उचलला. तुलाही कनिका आवडायची? तिचे बोलणे ऐकून आरव आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिला. आवडायला कोणीही आवडू शकते, अगदी शेजारची मांजर सुद्धा. मग मी तिच्याशीही लग्न करू का? तिच्या शब्दांना उत्तर देत त्याने मानवीला हसायला भाग पाडले. पुढे सरकत त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर प्रेमाने टेकवले. प्रेमाचा एकच नियम आहे की ज्याच्या प्रेमात पडायचे, मग शेवटपर्यंत त्याच्यावर मनापासून प्रेम करायचे. त्याने तिचा हात धरला आणि तिला त्या खोलीतून बाहेर नेले, जिथे कश्यप हाऊस दिव्यांनी सजलेले होते. आरवच्या इच्छेनुसार त्यांचा निरोप समारंभ कश्यप हाऊसमध्ये होत होता. कनिका आणि देवांशसुद्धा गुपचूप त्या समारंभाला उपस्थित होते. पण त्यांच्या मनात काय चालले होते हे कुणालाही माहीत नव्हते. मंचावर तो आणि मानवी एकमेकांचा हात धरून उभे होते. प्रत्येक जण त्या जोडीचे कौतुक करत होता. आपलं सगळं नियोजन व्यर्थ गेलं. कनिकाने मंचावर बघत देवांच्या कानात खेदपूर्ण कुजबुजले. त्याने तोंड वाकडे केले, दुसरीकडे पाहिले आणि आपला चेहरा चोळला. मानवीने त्याच्याकडे हात उचलला होता तेव्हापासून तो शांत होता. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या त्या 2 व्यक्तींबद्दल त्याच्या मनात द्वेष होता आणि त्यामुळे तो आणखीनच अस्वस्थ झाला. एका बाजूला त्याचा भाऊ होता तर दुसऱ्या बाजूला मानवी. पण तो मानवीला दुखवू शकत नव्हता. त्या मुलीने त्याच्या हृदयात असे स्थान निर्माण केले होते की तिच्या हातून तो मरण पत्करू शकला असता, पण तिच्यावर हल्ला करू शकला नसता. असा विचार करून तो हताशपणे निघून गेला. कनिका त्याच्या मागे धावली. एक मार्ग आहे आपला बदला घेण्यासाठी. जर ते आपले नसतीलच तर आपण त्यांना एकमेकांची होऊ देणार नाही. मारून टाकूया त्या दोघांनाही, ती गूढपणे म्हणाली. देवांचा संयम सुटला. रागाच्या भरात त्याने तिची मान पकडली आणि तिला पाठीवर सपाट पाडले. कनिकाला आपला श्वास थांबल्यासारखे वाटले. त्याने त्याच्या भावाकडे आणि वहिनीकडेही एक नजर टाकली. मग मी तुझे डोळे उपटून टाकेल आणि तुला पुन्हा श्वास घेता येणार नाही. तू इथेच थांबशील. त्याने तिला हिसका देऊन तिची मान सोडली आणि ती भिंतीवर आदळली व धक्का बसल्यासारखी देवांशकडे बघत राहिली. तू माझ्यावर हात कसा उचलू शकलास? तिने धक्का बसल्यासारखे विचारले. तू माझ्या भावाबद्दल असे शब्द कसे बोलू शकलीस? देवांच्या शब्दांनी कनिका भानावर आली. तू मानवीवर प्रेम करत होतास. तुला तिला स्वतःची बनवायचं होतं. मग हे सगळं तुझ्या भावाबद्दल तुझ्या मनात प्रेम कसं जागृत झालं? कनिकाने तिरस्काराने विचारले. मी आधीपासूनच माझ्या भावावर प्रेम करतो. हो, मी मानवीवरही प्रेम करतो, पण माझ्या भावापेक्षा थोडं कमी. पूर्वी मला वाटायचं की मानवीला माझ्या भावाच्या आयुष्यात जबरदस्तीने आणलं आहे. माझ्या भावाला तिच्याशी लग्न करायचं नाहीये, पण आजच्या शब्दांनी तो विचार माझ्या मनातून काढून टाकला आहे मी. ती माझ्या भावासाठी खूप महत्त्वाची आहे. देवांच्या उत्तराने कनिकाच्या डोळ्यात पाणी आले. तो माझा होता देवांश. मानवीने त्याला हिसकावून घेतलं. आणि तू? नाही. देवाने त्यांना एकत्र आणलं. आपण माणसं देवांपुढे हतबल असतो. तुला हवा तो निर्णय तू घेऊ शकतेस. तुला हवं तर तू माझ्यापासून वेगळी सुद्धा होऊ शकतेस. माझा काहीही आक्षेप नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या भावापासून आणि वहिनीपासून दूर राहा. त्यांना किंचितही दुखापत झाली तर माझ्यापेक्षा जास्त दुःख कुणालाही होणार नाही. त्याने तिला ताकीद दिली आणि तो निघून गेला. तर कनिकासाठी आता त्याने सर्व दरवाजे बंद केले होते. तू इथे पदर घेऊन का बसली आहेस? खोलीत शिरताच तिला पदर घेऊन बसलेलं पाहून आरवने आश्चर्याने विचारले. दिखाईची भेटवस्तू पाहिजे? पटकन माझा पदर बाजूला काढ आणि मला भेटवस्तू दे. शाब्बास, तो म्हणाला. ती तिच्या पदराआडून बोलली. इतक्या वेळा पाहिलेल्या चेहऱ्यासाठी कोण भेटवस्तू देतं? तिने स्वतःचा पदर स्वतःच उचलला. तिचा मोहक चेहरा पाहून तो स्वतःशीच अतिसुंदर
असे पुटपुटत तिच्या जवळ गेला. मला राग येईल आणि मी तुझी लग्नाची रात्र खराब करेन. तिचे शब्द ऐकून आरवने आपले कान झाकले. ती खूप धोकादायक मुलगी होती. तिच्याशी पंगा घेणे म्हणजे परिस्थिती अशी होती. चल रे बैला, मला मार. ठीक आहे, तुला काय म्हणायचे आहे आणि काय पाहिजे आहे? त्याने लगेचच हार मानली. तू जे आणलं आहेस ते मला दे आणि आणलं नाहीस असं म्हणू नकोस. ती दात ओठ खात म्हणाली. आरवने आपल्या खिशातून एक डबी काढली. यात काय आहे? तिने आश्चर्याने विचारले. स्वतःच बघ. आरव तिच्या चेहऱ्यावरचे भाव काळजीपूर्वक पाहत म्हणाला. तिने डबी उघडून पाहिले आणि आरवने दिवे बंद केले. आरव, हा अंधार. ती घाबरली होती. मी केला, जेणेकरून माझी रात्र खराब होणार नाही. त्याने तिचा हात तिच्या डोक्यामागे घेतला आणि तिच्या ओठांकडे खोलवर झुकला. त्या गडबडीत मानवीच्या हातातून डबी खाली पडली आणि जणू कुठेच दिसेनाशी झाली. आरव तिला तिच्या स्वतःच्या जगात घेऊन गेला. आरवचा प्रत्येक स्पर्श इतका जीवघेणा होता की मानवी सर्व काही विसरून गेली होती. कोणती मुँह दिखाई आणि कोणती मुँह दिखाई भेट. फक्त उरले होते ते तिचे मंद धुंदीतील हुंदके, जे कधी-कधी हळूवार वेदनादायक हुंदक्यांमध्ये बदलत होते. त्यांच्या प्रेमाचा विजय झाला होता आणि त्याला मानवीमध्ये त्याचे सार सापडले होते. दुसरीकडे कनिकाने तिला आणि देवांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवले होते. तिलाही फक्त आरवच आवडत होता आणि मत्सरापोटी तिला त्याला मानवीपासून दूर ठेवायचे होते. आता तिलाही प्रेमाच्या अंतिम स्थानाचा निर्णय घ्यायचा होता. आता विचार करत कनिका तिच्या खोलीत शिरली, जिथे देवांश नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता. त्याने फक्त टॉवेल गुंडाळला होता. देवांश तिच्यासमोर असा उभा राहिल्याची ही पहिलीच वेळ होती. क्षणभर देवांशसुद्धा दचकला. कनिका, तुझ्यात किमान एवढी तरी सभ्यता असायला हवी. तू दार ठोठावून खोलीत यायला हवं होतं. पलंगावर पडलेला शर्ट उचलून तो पटकन घालू लागला. तर कनिकाने त्याचे सिक्स पॅक्स पाहून एक दीर्घ श्वास घेतला. मी तुझी बायको आहे. मला दार ठोठावण्याची काय गरज आहे? तिच्या बोलण्यात असं काहीतरी होतं, ज्यामुळे देवांश क्षणभर चकित झाला. तू फक्त नावालाच बायको आहेस. तो आता आरशासमोर उभा राहून शर्टची बटणे लावत होता. तर कनिका लहान लहान पावले टाकत त्याच्या अगदी मागे येऊन उभी राहिली. माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र खरं आहे देवांश. तू माझ्या भांगेत स्वतःच्या हातांनी कुंकू भरलं होतंस. हे खरं आहे. मग आपलं नातं खोटं कसं असू शकतं? आपण आपलं नातं खरंच पुढे नेऊ शकत नाही का? कनिकाने मागून देवांच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा देवांशला धक्काच बसला. गेल्या काही दिवसांपासून देवांच्या मनात कनिकाबद्दल काहीतरी भावना दाटून आल्या होत्या. आणि जेव्हा कनिका स्वतः त्याच्या जवळ आली तेव्हा तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. जर तुला काही हरकत नसेल तर मलाही काहीच हरकत नाही. तिचा हात धरून तिला स्वतःसोबत आणत तो म्हणाला. कदाचित आपण दोघेही काही काळासाठी आपल्या मार्गावरून हरवलं होतं. आपल्याला दुसऱ्या कुणाचं तरी नशीब स्वतःचं बनवायचं होतं. पण पण देवाने आपल्या दोघांसाठीही काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची वट हळुवारपणे बाजूला करत तो म्हणाला. आता त्याने तो शर्ट घातला होता आणि कनिकाला धरून तो शर्ट आपल्या शरीराला घट्ट दाबून धरत होता. तिला त्याच्या मिठीत उचलून घेतले. तो फक्त टॉवेलमध्ये होता. त्याच्या अंगातून येणाऱ्या ताज्या शॅम्पू आणि शॉवर जेलच्या सुगंधाने कनिकाला धुंद व्हायला सुरुवात झाली. तिला बेडवर झोपवताना त्याने लाईट बंद केली आणि आपले टॉवेलही काढला. कनिकाने लाजेने हातांनी आपले डोळे झाकले. पण आता देवांश थांबणार नव्हता. त्याने तिला सगळ्यातून मुक्त केले आणि त्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात केली.